नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आवारात अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये कारागृहाचे 3 वरिष्ठ अधिकारी सध्या जामिनावर बाहेर आलेल्या एका संशयित आरोपीसोबत मद्य पीत असल्याचं दिसून येतंय। अधिकृत शासकीय निवासस्थानाच्या आवारात अधिकाऱ्यांच्या रंगलेल्या या पार्टीने सध्या विविध चर्चांना उधाण आलंय। सदर पार्टीतील संशयित आरोपी हा फसवणुकीच्या गुन्ह्यातून याच नाशिक रोड कारागृहात 2 वेळेस शिक्षा भोगून सध्या जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे एकूणच नाशिकच्या खाकीची लखतरं वेशीला टांगल्याचं उघड होतंय। यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। हे अधिकारी आणि तो संशयित आरोपी यांच्यातील संबंध नेमके काय आहेत याबाबत आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। माहिती मिळताच वरिष्ठ कारागृह प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून संबंधित 3 अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तणुकीची चौकशी सुरू केली आहे। हा व्हिडिओ खरोखरच कारागृहात परिसरातील आहे का आणि त्यामध्ये दिसणारे अधिकारी कोण आहेत याची पडताळणी प्रशासनाकडून केली जाते। मात्र जबाबदार अधिकारी जर गुन्हेगारांसोबत पार्टी करत असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार कसा असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातो। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।